भाजप नेत्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे। कुणाकुणाला फोन आलेले आहेत आपण पाहणार आहोत। नितेश राणे आणि त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले यांना फोन आल्याची माहिती मिळते। भाजप आमदारांना फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना फोन येणार त्यांना मंत्री ते होणार आहेत याच्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते। नितेश राणे यांना फोन आलेला आहे, त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती मिळते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही आमदारांना फोन केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप नेत्यांना फोन यायला सुरुवात झालेली आहे। नितेश राणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशी माहिती सुद्धा मिळत होती। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना फोन केल्याची माहिती मिळते। तर मंत्रिपदासाठी कुणाला फोन आलेला आहे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। नितेश राणे यांना फोन केलेला आहे, तर शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा फोन आल्याची माहिती मिळते। चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आहेत। ओम, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? सध्या भाजप आमदारांना फोन केलेले आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, नितेश राणे आहेत, शिवेंद्रराजे भोसले आहेत, यांना फोन केल्याची माहिती मिळते। काय अधिकची माहिती आहे? श्वेता, अगदी बरोबर आहे। भाजपकडनं जी मोस्ट अवेटेड आमदारांची संभाव्य मंत्र्यांची यादी होती त्यावरती आता कुठेतरी शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळत आहे। भाजपकडनं प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं आता आमदारांना फोन केले जात आहेत। सगळ्यात आधी भाजपकडनं नितेश राणे, भाजपचे आमदार, कोकणातले आमदार आहेत, त्यांना फोन करण्यात आलेला आहे। त्यासोबतच नितेश राणेंच्या सोबत पंकज भोयर देखील आहेत, त्यांना देखील फोन करण्यात आलेला आहे। शिवेंद्रसिंहराजे भोसले जे साताऱ्याचे आमदार आहेत, छत्रपती घराण्यातले वंशज आहेत, त्यांच्याकडे त्यांना देखील फोन आला आहे। एकंदरच भाजपकडनं आता एक नेत्यांना फोन जायला सुरुवात झाली आहे। अर्थात ही प्राथमिक अपडेट आहे, अद्याप बाकी कोणाकोणाला फोन केले ते अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाही। मात्र 3 नेत्यांना सध्या तरी भाजपकडनं फोन यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये भाजपकडनं मंत्रिमंडळामध्ये कोण असणार आहे याबद्दल स्पष्टता असेल। लवकरात लवकर या सगळ्या संदर्भात फोन करून आमदारांना सूचित केलं जात आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे स्वतः फोन करतायत। आता यामध्ये प्रतीक्षा अशी आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते जे आहेत, गिरीश महाजन असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, यांना फोन जाणार आहेत की नाही हे पाहावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला मंगल तोरणात लोढा जे मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले मलबार हिलचे आमदार आहेत, जे मंत्री देखील 2.5 वर्ष होते, त्यांना देखील भाजपकडनं फोन गेलेला आहे असं देखील कळतंय। त्यामुळे एकंदरच आता भाजपची संभाव्य मंत्र्यांच्या नावांची प्रतीक्षा संपली आहे आणि भाजपकडनं आता फोन जायला सुरुवात झाली आहे। आपण जसजसे अपडेट येत असतील तसतसे आपल्या प्रेक्षकांना देत जाऊ। मात्र भाजपच्या आमदारांसाठी गुड न्यूज आहे, भाजपकडनं आता फोन जायला सुरुवात झाली। त्यामुळे आता मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार, भाजपचे मंत्री कोण असणार हे अवघ्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल। श्वेता, धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।